अरे थांब की माझं बोलणं होतं. संडे मंडे 3 वाज 21 22 ते 23 समुद्र आहे. अरे विमान 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 दिसलं तर आता मी मुंबईला चालले. अचानकच ठरलं. माझा फ्रेंड तुषार तर याने मला सोडायला आला. मुंबईला जायचं मला अचानकच सांगितलं त्यांनी ऑडिशन आहे या. मग सांगितलं त्यांनी मुंबईमध्ये लोकेशन पाठवलं तिथे ऑडिशनला या. अरे थांब की माझं बोलणं होतं तुझंच ऐकू येतं. मग आता मी चालले. आता मुंबईची तर बस नाही आहे डायरेक्ट आणि अचानकच ठरल्यामुळं माझ्याकडून काय प्लॅन पण नव्हतं. मग अचानकच प्लॅन करावं लागलं आणि आता बस आहे तिथून पुण्याला जाणार. पुण्यावरून मुंबईला जाणार. मुंबईत गेले की दीपक सर पण आहेत. मग ते येतील मला पिक करायला. मग आम्ही तिथून मुंबईच्या ऑडिशनला जाणार. त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. दीपक सरांमुळे मी चालले एकतर मुंबईला. कारण एकतर मी पहिल्यांदा फर्स्ट टाईम जाते मुंबईला. इथून जाऊ देत नव्हते मम्मी पप्पा मला. एवढे एकटे जाणार म्हटलं सर आहे तिथं त्याच्यामुळं मी जाते. तर मला हे सगळे सोडायला आले. बंद करो हाथ जोड़ के मैं सईला आमच्या सगळ्यांतर्फे ऑडिशनसाठी खूप खूप शुभेच्छा. आशीर्वाद सगळ्यांना घेऊन जाऊ दे. हो मग काय सांगालो मगापासून. मग 3 दिवस आम्ही होतो त्याच्यासोबत आणि मग सातारामध्ये वाईमध्ये सेट केला होता ना सगळा. वाईला गेलो. वाईला तिथून मुंबईवरून हो मुंबईवरनं त्या टीमसोबत वाईला शूटिंगला. आणि मग त्याच्यामध्ये खूप शिकायला मिळालं. सगळं बघायला काय सांगणार. वाईला गेलो. शूटिंग अर्धे झालं आणि मग थोड्या दिवसांनी ना मराठी ऐक जरा पिक्चर थांबला. शाबाश बेटा. तर आता 5 वाजलेत. पहाटेचे 5 वाजलेत आणि मी पुण्यामध्ये स्वारगेटमध्ये उतरले. गुड मॉर्निंग. फर्स्ट ऑफ ऑल गाईज तर आता मी काही चालली आहे. 6 वाजले सकाळचा. तर थांबली आहे काय ठाणे मुंबई ठाणे या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर 5. तर मला किती वाटते गाडी मी फ्रेश झाली रेडी झाली. जाऊ द्या भाड में गया वो भीती वाटना भाड में गया. तर आता काही मी बसमध्ये बसलेली आहे. ही बघा बस फायनली बस भेटली. तिकीट भेटलं आणि समजलं कसं जायचं फोटो फर्स्ट टाईमचं त्यामुळे हळूहळू शिकली समजून घेतली सगळं. आणि आता मी मुंबईला चालले. तुम्ही पण चालला आणि खूप एक्सायटेड आहे मुंबईला जाण्यासाठी. चला तुम्ही पण एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. हे गाईस तर आता मी मुंबईमध्ये आली. सपनों कसे है उसमें मैंने पैर रख दिया है. तर आता मी वाशी ब्रिज तशी उतरले आणि आता इथून वाशी स्टेशनला जाते. हे किती पळत आहे. किती धावपळीची दुनिया असती ना यार इथं. आता 10च वाजले सकाळचे. 10 वाजले तरी इतकं ट्रॅफिक लागलं ना. असं दुपारी आपल्याकडं कसं ट्रॅफिक लागतंय तसं इथं ट्रॅफिक लागलं. म्हणते
त्यातले माणूस काय म्हणतात, ठेव मोबाईल आता, उसको क्या करना है. अरे मराठी बोलले तर मला वाटलं इथे इंग्लिश बोलतात. किती छान कबूतर खाते. काय खातात छान दर्शन झालं मला. दीपक सरांनी दर्शन करून दिलं. मी बीचवर आले. ये दाखवते तुम्हाला समुद्र पहा. गाईड करा थोडंसं. समुद्र सांगा, समुद्राचं नाव. जुहू चौपाटी म्हणतात. अच्छा. मुंबई मधलं फेमस ठिकाण आहे. अरे वा. मुंबई मधलं स्वच्छ समुद्र आहे. अरे विमान 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 दिसलं दिसलं दिसलं. लांब आहे ते. जुहू चौपाटीचं आहे. समुद्र पाहू शकता. तर आम्ही इथं 11वी मध्ये असताना आम्ही इथून आलेलो आणि इथं थोडंसं खेळलो, फोटो काढलो आणि गेलो. गाईस तर किती छान आवाज येतोय आणि इकडे खूप जास्त गर्दी आहे. मम्मी मी जुहू चौपाटीला आले. चालत नाही, तिला पाया नाहीये. हे बघा गाई जिथून स्टार्ट झाले अजून हे दिसून पण नाही अर्धा. आणि हे बघा पूर्ण पूर्ण गर्दीच गर्दी. खरंच फार गर्दी आहे. बापरे. काल आमची 9ला ट्रेन होती. 10 होती पण ती आमची ट्रेन मिस झाली. यायला मला 9:30-10 वाजले. ते ट्रेन गेली. आता 8 वाजता ट्रेन आहे. आता 8च्या ट्रेनने मी जाणार. आणि माझ्यामुळे हे बिचारे दीपक सर माझ्यासोबत बसले. मी इतका त्रास नाही दिला पण माझ्यामुळं त्यांनी त्यांचा टाइम निघत दिला. चला आता मी चालले सोलापूर. ट्रेन इथं बसणार. दीपक सर. दीपक सर तुमचे खूप खूप आभार. काल पूर्ण म्हणजे माझ्यासोबत ऑडिशनला आलात. आणि ऑडिशनचं सांगू तुम्हाला, मला खूप वेळ बसवले. पूर्ण दिवस बसवले आणि शेवटी म्हणतात 21,000 भरा आणि पोर्टफोलिओ बनवा. आणि ते पण त्यांच्याचकडून. मी म्हणले आम्ही घरी बनवतो, आमच्याकडे कॅमेरामॅन वगैरे आहे. तर नाही म्हणा तुम्हीच बनवा, आमच्याकडूनच बनवा म्हणलं. जाऊ द्या म्हणलं. मग काल त्याच्यासाठी लेट झाला खूप वेळ. 9 वाजले. गाडी गेली. मग थांबलो खूप वेळ. बिचारे दीपक सर बिचारे माझ्यामुळे थांबले. स्टेशनवर थांबले. मग पण सर सोबत होते ना म्हणून मला काय नाही वाटलं. म्हणजे मी घाबरले असते. मग आता 8ला ट्रेन आहे. निघेल 8ला. बाय बाय गाईज. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. थांबा की मी सोलापूरला उतरले ना मग बाय करा. वडापाव खायला या गाईज. हे बघा ट्रेन. सोलापूरमध्ये उतरले मी. 4 वाजले. म्हणजे मी सकाळी 8ला बसलेले. लग्न होती स्कीम मध्ये. 8ला बसले होते आणि आता 4ला पोहोचले. म्हणजे 8 तास 8 तास लागले. तर खूप छान एक्सपिरियन्स होता. तुम्ही पण काही शिकायला भेटला बघा या ब्लॉगमधून. ओके लाईक शेअर सबस्क्राईब करा.